दर्शक हो नमस्कार. सोलापूर टाइम्स आणि जनसंवाद न्यूज मराठीमध्ये आम्ही आपलं स्वागत करतोय. लक्ष्मी दहिवडे जिल्हा परिषद गटातील आपण डोंगरगाव या गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आगामी जिल्हा परिषद असेल, पंचायत समितीच्या निवडणुका असतील, त्या अनुषंगाने कोणत्या पक्षाचं वातावरण जास्त आहे, कोणत्या उमेदवाराकडे पारडं जड आहे आणि असं असताना येथील स्थानिक समस्या नागरिकांच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि असं असताना एकंदरीत मूलभूत विकास होत आहे का, विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे यांची कामं कशी आहेत, ती त्यांचे प्लस मायनस पॉईंट असतील, तशा पद्धतीचे ते सर्व मुद्दे कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करूयात. एकंदरीत गावचा कल काय आहे ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. डोंगरगाव या गावातील नागरिकांशी संवाद साधूयात. काका नमस्कार, काय नाव आपलं? नमस्कार, भारत बाबर. डोंगरगावच आहे. बर, काय म्हणते, आता निवडणुका लागलेत, त्याआधी आम्हाला हे सांगा की विकासाबाबत काय मत आहे आपलं? विकासाबाबत आता हे मत आहे आपलं की सरकार जे मोदीजी आणले त्यात चांगलं आहे. लाडक्या बहिणीचे पैसे निम्याच वाटले तर निम्याच दिले नाही तर असं केले त्यांनी. जरा तक्रार आहे बऱ्याच. पण ती योजना चांगली वाटते का? योजना चांगली आहे, पण निम्याच ह्या वर्षी ह्या बारी 2 हप्त्यांनी तटले बऱ्याच लोकांचं. आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून विकास होतोय का? विकास होतोय. होतोय. भारतीय जनता पार्टीकडून करुणा शिवशरण हे देखील उमेदवार आहेत, कोमल ढोबळे हे देखील उमेदवार आहेत. कोणाचं वातावरण आहे अजून सध्या? तर निवडणूक आता सुरुवात झाली आहे, वातावरण सांगू शकत नाही. अनुभव दांडगा आहे तुमचा. हा, तरी पण काय पक्षाचं, कुठल्या पक्षाचं वातावरण जास्त आहे सध्या? हे तर जास्त बीजेपीचे वातावरण. कसं आहे? स्थानिक विकास चांगला आहे. कुठल्या पक्षाला वातावरण आहे? भाजप. का हो, सगळेजण भाजपच म्हणायला लागली. सगळेजण भाजपच म्हणायला लागली. ते रस्त्याची कामं, विहिरीची कामं, घरकुलाची कामं, हे बरीच कामं भरपूर झालीत ना. जिल्हा परिषदेला कोमल ढोबळे आहेत, गावातले खडतरी पण उमेदवार आहेत. त्याचबरोबर करुणा शिवशरण हे भाजपातर्फे उभे आहेत. कुठल्या जिल्हा परिषदेच्या कोणत्या उमेदवाराला जर वातावरण असेल, गावातून असेल किंवा वातावरण आता काय पुढं प्रचारात काय होईल ते बघू पुढं. बरं, सावध म्हणून काय घेताना दिसतंय? दबावत आहे का तुम्ही? हा, लोकशाही आहे, दबाव बोललं नाही, पाहिजे. दबावच काय विषय नाही. बरं, यांचे समस्या. नमस्कार, काय नाव? नमस्कार, संगम खडतरे. बरं, कशा पद्धतीने बघताय स्थानिक विकासाबाबत काय मत आहे? स्थानिक विकास, गावातली कामं तर चांगली आहेत. व्हायला लागली ते. हो. आता कोणत्या पक्षाला वातावरण जास्त आहे? लक्ष्मी BJP. दहिवडी, बीजेपी समाधान दादाचा गट चांगला आहे ना, लक्ष्मी देवडी. खडतरे नावाचे उमेदवार आहेत का गावात? अजून काय कळालं नाही. बरोबर, म्हणजे आमदारांच्या स्थानिक आमदार असल्यामुळे त्या पक्षाला वातावरण गावात असेल किंवा जास्त आहे. स्थानिक आमदार तर आहेच, पण काम पण चांगलं आहे ना. आमदार साहेबांचं काम चांगलं आहे, रस्त्याची कामं झालेली आहेत बरीच. आता माझ्या घराच्या शेजारचा रस्ता गेली 40-50 वर्ष काम झालेलं नव्हतं. आता काम चालू आहे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. व्हायला लागले विकास. सध्या विकास तर भरपूर आहे. भारतीय जनता पार्टीकडून करुणा शिवशरण हे झेडपीचे उमेदवार आहेत. हो. त्या अनुषंगाने गावातून किती टक्के मतदान होईल त्यांना? 60% होईल. गावातून 60% हो. चालतील त्या. तुम्हाला काय म्हणणं आहे म्हणायचं? हाय, समाधान दादांचं काम भरपूर आहे गावात बी, आणि पहिल्यापासून दादाच्या पाठीमागेच आहे गाव. त्याच्यामुळे चांगलं मताधिक्य पडेल बीजेपीच्या उमेदवाराला. पोषक वातावरण भाजपाला आहे. होय, भरपूर चांगलं आहे. इतार नमस्कार. लय निवांत बसलो. शेतात वगैरे गावात आहे राहायला? शेतात आहे. बरं, काय म्हणताय, विकास आहे का गावात? विकास आहे. काय अडचणी वगैरे, तुमच्या अडचणी? अडचणी काय नाही, काय व्यवस्थित आहे. लाईटी वगैरे व्यवस्थित आहे? ते आता लाईटीचं काय व्यवस्थित, दिवसा लाईट चालल्यामुळे. कधी एक खोळा बसतील तेव्हाच जरा अडचणी, ते काय होतच राहणार की. बरं, विकासाबाबत मत चांगलं आहे मग तुमचं. चांगलं आहे. कुठल्या पक्षाला वातावरण आहे तुम्हाला काय वाटतंय? तर माझ्या तर मग ते सगळेच पक्षी चांगले आहेत ते, पण वातावरण बीजेपी जास्त आहे. बरं बरं बरं. झेडपी पंचायत समितीला पण त्यांचंच वातावरण असेल? तर वातावरण राहणार ते. बरं बरं. नमस्ते. काय म्हणायचं आहे, स्थानिक विकासाबाबत काय मत आहे आपलं? स्थानिक निवास बीजेपीचं वार जास्त आहे. बरं, बीजेपीला जास्त मतदान पडणार इथं. झेडपीचे उमेदवार त्यांचे करुणा शिवशरण आहेत. त्यांनाच बसते जास्त, शिवशरणला सपोर्ट जास्त मिळणार. कशामुळं?
बीजेपीमुळे उमेदवार बघितलात का? बघितलं करुणा शिवशरण यांना भेटलात? भेटलं 2-3 वेळा गावात काय वाटलं मग त्यांच्याबद्दल? काय नाही, फक्त चांगलीच माणसं, काय अडचण नाही. निवडून दिल्यानंतर विकास करतील असं वाटतंय? विकासही करतील, कारण सत्ता त्यांचीवर आहे. केंद्रात सत्तावर, महाराष्ट्रात सत्तावर, सगळी सत्ता त्यांची बीजेपीची आहे. त्यामुळे कामं होण्यासाठी बीजेपी योग्य आहे. करुणा शिवशरण यांना निवडून दिल्यानंतर विकास करतील, त्यांचं व्यक्तिमत्व वगैरे बरं आहे, कारण तिला असं अपेक्षा आहे. त्यांच्या विरोधात कोमल ढोबळे देखील आहेत. आहे ते कशा पद्धती त्यांचं कसं असलं? मग ढोबळे सर फेमस आहेत. आज फेमस, पण त्यांचं वारस संपलेलं आहे. हा, ढोबळ्याला कोण खात नाही, ढोबळ्याला संपलं त्यांचं कशामुळे राजकारण. म्हणताय? का म्हणताय असं? नाही, त्यांनी 35 वर्ष 40 धोंडा तेल धोंडा नुसतं दावलाय आम्हाला. हा, हा. 40 वर्ष झाली त्यांनी, 25 वर्ष सत्ता केली, पण तेल धोंडा आणि 40 धोंडा एवढंच काय माहिती आहे. पण ते आम्हाला माहिती बी नाही तेल धोंडा कुठं आहे ते. खरं तर अशा प्रतिक्रिया आता तुम्ही जे दिलात, हा. या लक्ष्मी दहिवडी गटातील विविध गावात देखील अशा पद्धतीचा सूर उमटतोय. ते कशामुळे, म्हणजे नेमकं काय? नव्हत्या ना, त्या बी लोकांना फसवले गेले त्यांनी. हा. 40 धोंड्याला पाणी यायचं आणि तेल धोंड्याला यायचं आणि इथनं पाणी इकडे 35 गावाला यायचं. ते अजून ढोबळ्यानं पाणी आणलं नाही. म्हणजे त्यालाच माहिती आहे तेल धोंडा कुठं आहे ते. मग त्यामुळे लोक त्यांना म्हणजे भाजपाला वातावरण जास्त आहे. जास्त आहे. किती टक्के होईल अंदाज? डोंगरगाव गावातून काय मत आहे? 75% भाजपाला 75%. 100%. बरं. नमस्कार. डोंगरगाव गावामध्ये विकास होतोय असं वाटतंय का तुम्हाला? 100% विकास चालू आहे. आमदारांची कामं कशी येते? हो, एकदम चांगली. चांगली येते. होय. बरं. झेडपी पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत, कशा पद्धतीचं कोणत्या पक्षाला वातावरण आहे आणि काय? आता तुम्ही तर कामं होत आहे म्हणताय. आता सध्या 50-50% वातावरण आहे. कुठल्या? डोंगरगाव गावात. 50-50% वातावरण आहे. हा. भाजपातर्फे करुणा शिवशरण आहेत, कोमल ढोबळे त्यांच्या समोर असतील. कसं वातावरण असेल? 50-50% गावातून. हो, 50-50%. गावातला उमेदवार असला तर जरा फरक पडला. बरं. खडतरी नावाची गावातली पण आहेत. हा, मग त्यांना पण मतदान पडणारच ना. म्हणजे डोंगरगाव येथील नागरिकांशी संवाद साधत असताना काही ज्येष्ठ नागरिक देखील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. तुमच्याकडे येतो. नमस्कार. नमस्कार. काय नाव? नामदेव नाव आहे माझं. बर. वय किती आहे? वय माझं 81 आहे. बर बर. आवाज अजून खणखणीत आहे असा. आहे. हा. विकास होतोय का? मला काय तसलं कळत नाही देवा. हाय काय कमी येत मला काय तसलं कळत नाही म्हणून सांगतो. मला आमदार कोणाची माहिती आहे का? जायचं मी जातच नाही तिकडे. आमदार कोण आहे, कामदार कोण आहे हे माहित नाही. रस्ते चांगले आहेत का? रस्ते यायला जायचे हा, रस्ता चांगलं करायला आली त्यावर पुढे चालू आपल्या घरापाशी. चांगलं आहे ते. होय, करते. खड्डे पडले तर बुजवायला लागले. मोजवायला लागली म्हणजे व्हायला लागलाय. चांगली रस्ता चांगला आहे ते. होय. बरं. अजून काय अडचणी तुमच्या? काय अडचणी आपल्या सांगून आता म्हातारपणात कोण घेऊन ते एकदम निवांत चालू आहे म्हणायचं. हा. तर डोंगरगाव गावामध्ये असताना खर तर वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक आहेत, खर तर पेपर वाचताना दिसत आहेत. आता पण तुम्ही पेपर वाचायला लाव. किती वय आहे? 78. बरं. दिसतंय का एवढी लहान अक्षर? दिसते. हा. कंटिन्यू वाचताव रोज? बरं. कुठले पेपर वाचताव? सगळीच वस्तू येतात तेवढे येतात. नगर वाचनालय पेपर आहे ते त्यातले वाच. कोणतं पेपर जास्त आवडते? त्यातलं मला पुढारी आवडतो. पुढारी आवडते. का आवडते पुढारी? पुढारी सर्वसमावेशक अशा बातम्या देतो. बरं. आता आम्हाला सर्वसमावेशक प्रतिक्रिया तुमच्याकडून पाहिजे. डोंगरगाव गावामध्ये विकास होतोय का? तसा होतो, पण पूर्णपणे झालेला नाही. काय नाव आपलं? मल्हारी शिवाजी माळी. बरं. काय कुणाला वातावरण आहे? पक्षात सांगा. म्हणजे उमेदवार तर ठरलेले आहेत. वातावरण कोणालाच फार नाही. हे का बरं असं म्हणताय? तसंच म्हणतोय ना, दिवसा भाजपकडून संध्याकाळी काँग्रेसकडून, संध्याकाळी काँग्रेसकडे असते, दिवसा भाजपकडे. मग हे असले पक्ष हे बदल हे राजकारण जनतेचा काय दोष आहे? जनतेला रुचत नाही. नाही रुचत, नाही रुचत. असं नको आहे ना. तुम्ही ठाम काहीतरी पाहिजे, कोणत्याही पक्षात राहा, पण ठाम आहे का? नाही. तिकडे देतो म्हणजे तिकडे पळून गेले. काय त्याचा उपयोग? कशासाठी? तुम्हाला तिकडं निवडून आला तरी जनतेची सेवा करायची, इकडे निवडून आला जनतेची सेवा करायची. का वेगळं काय करायचं आहे? मग का जाता? कशासाठी? तुमचा काहीतरी हेतू वेगळा आहे. मग आता एवढे पक्ष फोडल्याचं पण तुम्ही आता पेपर वाचताय म्हणताना तुमच्या सगळं लक्षात असेल.
पण काय शेवटी वातावरण तर सगळीकडे भाजपाचंच आहे. सोलापूर महानगरपालिकेला ठाकरे गटाचं एक पण नगरसेवक आला नाही. तुम्ही सगळेजण पेपर वाचणारे एकदम. मला मी आमच्या गावाबद्दल बोलतो, मला सोलापूरचं गेलं काय माफ काढायचं गावात पण तसं वातावरण नाही आहे की आमच्यात भाजपचाच सध्या हे आहे सरपंच. बरं बरं बरं. विकासाबाबत काय मत आहे विकास पण तेवढा फारसा हे नाही आहे विकास काय तर काय थोडी थोडी कामं केली तिने, रोडची केली ती, काय बांधकाम केली ती, प्रमुख काय अडचणी समस्या तुमच्या गावातील काय? त्या मी बोलू शकतो. आम्ही काय लीडर नाही. नाही विकासाबाबत काय? सामान्य प्रश्न काहीतरी विचारा मी त्याचं उत्तर देतो. बरं बरं. विकासाबद्दल तरी का बोलावं, आम्ही कुठल्या पदावरच नाही तर का म्हणून बडेजाव मारायचं नाही, त्याला? काय नागरिक सांगा? आहेत मताना नागरिक, सामान्य नागरिक पण पंतप्रधान होऊ शकतोय. आता चहा विकणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर बसले. त्याच्या महाग बोलय असतंय, उगाच बोलल्यानं होत नसते. तुम्हाला राग येईल. खर तर या काकाने अतिशय मोठं बोलय असते आणि म्हणून ते होतंय. उगाच मी होतो म्हणणारा होत नसतो. त्याच्या महाग ताकद असते आणि ती करणारी जिद्दी जी माणसं असते ती, म्हणून ते होत असते. मग आता म्हणतेच की मी निवडून येतो म्हणून भाषण टोकची पण येते ती का सगळे एक येतो 20 जणातला. मग तसं काम आहे असं. खर तर या काकाने अतिशय वास्तववादी विश्लेषण दिल्यासारखं आपल्याशी संवाद चाललेला आहे. आणि खर तर प्रत्येक गावातील वाचन संस्कृती कुठेतरी हरवत असताना या गावात विशेष कौतुक वाटते या नागरिकांचं की पेपर आवर्जून वाचतायत. त्यांचं वय किती म्हणला तुम्ही? 78 वय असताना पण एकंदरीत पेपर वाचन हे सुरू असते. हे कुठेतरी सकारात्मक परिस्थिती आहे. आणि प्रत्येक गावामध्ये खर तर आजही बघतोय ग्रामीण भागात पेपर येत नाही, वाचनालय सक्रिय नाहीत. या ठिकाणी हे वाचनालय आहे का? वाचनालय नाही, हा. हे आम्हाला बदलून रूम दिले, तिकडे बांधकाम निघाले. इमारत पाडली म्हणून इथं पुरतं दिलेलं आहे. तात्पुरतं बस. तुम्ही 4-5 जणच वाचताय का अजून नाही, पेपर भरपूर वाचणार? आहेत, भरपूर आहेत, भरपूर आहेत. बर बर. 10 पेपर येते. उमेदवार म्हणलं तरी 8ला येतात हा. पेपर. हा. मग आतापर्यंत आता 11 वाजे किती जण येऊन येऊन वाचून गेले असतील. 100%. इतरही नागरिक असतील त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. नारायण लक्ष्मी कुठलं गाव? डोंगरगाव गावात राहताय की रानात? राहणार. झेडपी पंचायत समितीच्या निवडणुका आलेत, आम्हाला हे सांगा की कोणाचं वातावरण आहे? राहणार असते, मला काय माहित नाही म्हणतो मी काय सांगू. विकास कामं कशी आहेत भागात? चांगले आहे विकास कामं. रस्ते ते चांगले आहेत का? होय चांगले चालू आहे. काय करायला ती काय शेताकडचे शेतातले रस्ते कसे आहेत ह्या डोंगरगाव गावातील? डोंगरावर काय काय शेतकऱ्याला रस्त्याची अडवणूक काय त्या शेतकऱ्याच्या. गावात जास्त वातावरण भाजपाला आहे का इतर पक्षाला? काँग्रेस आहे, राष्ट्रवादी, बरोबर. उद्या मी काय सांगणार, काय लोक पैसे तिकडे मत करतात. हे केप होणार मी बोललेलं तेवढं. काकांनी देखील आपल्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत. इतर नागरिक असतील त्यांच्याशी आपण संवाद साधूया. नमस्कार, काय नाव आपलं? बर. झेडपी पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत, काय वातावरण काय म्हणते? कुठल्या पक्षाला आहे काय? सध्या आता अजून कशाचं काय कशाचं माहिती पडायला आम्ही जास्त माहिती. विकास कामं आहेत का भागात गावात? चालू आहे वरचं. आमदारांची कामं कशी आहेत? बरे आहेत.